लग्नबंधनात स्वतःहून जखडून घेणाऱ्या प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोवर मनापासून प्रेम केलं पाहिजे असा एक अलिखित नियमच आहे. आणि तुम्ही आम्ही पुरुष मंडळी हा नियम इमानी इतबारे पाळतो. पण काही पुरुषांचं हृदय मोठं असतं. आपल्या बायकोवर खूप खूप प्रेम करून देखील त्यांच्या प्रेमळ स्वभावात प्रेम शिल्लक राहतच. मग अशा वेळी दुसऱ्यांच्या बायकांवर आणि भविष्य काळात दुसऱ्यांच्या होऊ घातलेल्या बायकांवर प्रेम करू लागतात ते लोक. आमच्या ऑफिसातला पी म्हणजेच पांडुप्रसाद शुक्ला हा अशा मोठ्या हृदयवाल्या पुरुषांना मोडतो. त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. समोर बाई दिसली की तुम्ही आम्ही जेवढे विरघळतो पागळतो त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पी म्हणजेच पांडुप्रसाद शुक्ला पागळतो. अशा वेळी हातावर हृदय ठेवून तो धावत सुटतो आणि आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता तो वेगवेगळ्या शकला लढवतो आणि तोंडघशी पडतो देखील. दुसऱ्याचा राग ओढावून घेतो. खरं म्हणजे पी कडून जे काही घडतं ना ते निष्काम निरामय प्रेमापोटीच घडलेलं असतं. पण का कुणास ठाऊक पीपीवरच माणसं चिडतात. आमच्या ऑफिसात वर्षाची नवी भरती झाली की पीपीच्या प्रेमाला पण भरतीच येते. कॉलेजमधून ताज्या डिग्र्या घेऊन आलेल्या पोरी ऑफिसात रुजू झाल्या की पीपी पुढे सरसावतो. अशा पोरींना जनरल गायडन्स द्यायला हवा, नाहीतर घात होईल अशी पीपीची स्वच्छ भूमिका असते. ऑफिसचं कॅन्टीन कुठं आहे, कुठला ऑफिसर खडूस आहे, कुठला पोरगा चालू आहे, ऑफिस मध्ये काम न करताही काम चालू असल्याचा देखावा कसा करावा, जादा काम आल्यावर ओव्हरटाईम साठी कसं भांडावं, आपल्याकडचं काम उल्लू पुरुष मंडळींच्या गळ्यात मारून आपण कसं बाहेर उंदडायला जावं वगैरे वगैरे सर्व संबंधीचे आवश्यक ते धडे पीपी या पोरींना देत असतो. ते केवळ प्रेमापोटीच. या सुंदर आणि तरुण पोरींचं ऑफिसात एक्सप्लॉयटेशन म्हणजेच पिळवणूक होऊ नये याकरता तो दक्ष असतो. अशा वेळी ऑफिस मधली अविवाहित तरुण पोरं पीपीवर रागवतात. पीपीच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या मनात प्रेम निर्माण होण्याऐवजी चिडचिडच निर्माण होते. सकाळी नेमून दिलेल्या ऑफिस टाइम प्रमाणे हजर होण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला वर्गापुढे अनंत अडचणी येतात याची सर्वात जास्त जाणीव पीपीला आहे. आणि त्यामुळेच कुणालाही नको असलेलं मस्टर क्रॉसिंगचं काम पीपीनं स्वतःजवळ घेतले. मस्टरचं काम सांभाळायचं म्हणजे स्वतःला ऑफिस लवकरात लवकर गाठावं लागणार, म्हणून आमच्याकडची अधिकारी मंडळी मस्टरचं काम कुणाच्या गळ्यात मारायचं या विचारात असतानाच पीपीनं ते स्वतःहून मागून घेतले. मस्टरची सगळी जबाबदारी स्वतःच्या रुंद खांद्यावर पेलण्याची जबाबदारी त्याने स्वतःकडे घेतलीये. त्यामुळे त्याला इतरांपेक्षा दररोज अर्धा तास तरी ऑफिसात आधी येऊन बसावं लागतं. पण त्याची त्या पठ्ठ्याला परवाच नाहीये, कारण स्वतःच्या प्रेमळ स्वभावाचं प्रत्यंतर इतरांना विशेषतः ऑफिस मधल्या पोरीबाळींना घडवून आणण्याची संधी पीपीला मस्टरमुळेच तर मिळते ना. म्हणजे होतं काय तर सकाळी 10:01 ही वेळ मस्टर क्रॉस करण्याची असते आणि त्यानुसार आपल्या टेबलावर मस्टर ठेवून आणि हातात लाल रंगाची रिफिल असलेला बॉलपेन घेऊन पीपी दक्ष असतो. 10:01 उलटलं आणि ज्यांच्या नावापुढे मोकळी जागा दिसली की पीपी निर्दयपणे सपासप तांबड्या फुल्या मारत सुटतो. त्यावेळेचा त्याचा आवेश पाहण्यासारखा असतो. पाहणाऱ्याला वाटतं पीपी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला असता तर हातातली तलवार त्यानं मोगलांच्या विरुद्ध अशीच सपासप चालवली असती. पण समजा ऑफिस मधल्या महिला वर्गापैकी काहींना किंवा तसं कशाला एका महिलेला देखील उशीर होणार असला ना तर अशा वेळी मात्र पीपीचा प्रेमळ स्वभाव उफाळून वर येतो. अशा प्रसंगी आपल्यावर कुणी कर्तव्य च्युतीचा टपका ठेवू नये म्हणून तो एक आयडिया करतो. ती आयडिया अशी की टेबलावर मस्टर उघडच टाकून पीपी कामाची एक फाईल उचलतो आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन डिस्कशनला सुरुवात करतो. बिचाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पीपीच्या आयडियाची काही कल्पना नसते. त्यामुळं पीपीची कर्तव्यनिष्ठा पाहून तो सुखावतो आणि रंगात येऊन बराच वेळ डिस्कशन करत बसतो. अशा रीतीने 10, 15, 20, 25 मिनिटांचा अवधी गेला की डिस्कशन आटोपतं घेऊन पीपी कॅबिन बाहेर येतो. सभोवती पाहतो. सगळा महिला वर्ग आपापल्या जागेवर बसला असल्याची खात्री करून घेतो आणि मग घाईघाईनं स्वतःच्या टेबलाकडे जात अरेच्छा
आज मास्टर बराच वेळ ओपन राहिलं वाटतं, असं पुटपुटात मास्टर क्लोज करतो. खरं म्हणजे सगळी नाटकबाजी त्यानं प्रेमापोटीच केलेली असते. पण ऑफिस मधल्या पुरुष वर्गाला राग येतो. ते पीपीवर भलते सलते आरोप करायला लागतात. अशा प्रसंगी पीपीचा मृदू कोमल हृदय दुखावतं. पुरुषांची गोष्ट सोडावं, आपण असं म्हणू की पीपीच्या प्रेमाचं त्यांना काय आहे. पण महिलांचं काय? कधी कधी महिला वर्ग देखील पीपीच्या प्रेमळ स्वभावावर चिडतात. गेल्या वर्षाचीच गोष्ट आहे बघा. त्या एका विशिष्ट दिवशी पीपी नेहमीप्रमाणे ऑफिसात लवकर येऊन दाखल झाला. आल्या आल्याच त्यानं ब्रीफ केस मध्ये ठेवलेल्या पॉलिथिनच्या पिशवीतून गुलाबाचं टपोरं फुल बाहेर काढलं आणि मंदा चिटणीसच्या टेबलावर अलगद ठेवून दिलं. मंदा चिटणीस ऑफिसात अद्याप यायची होती. त्यामुळे आपल्या टेबलावर बसून पीपी मंदा चिटणीसच्या रिकाम्या खुर्चीकडे आणि तिच्या टेबलावर ठेवलेल्या त्या गुलाबाकडे सात्विक प्रेमळ स्वभावानं डोळ्यात प्रेमळ भाव आणून टक्क लावून पाहत बसला. थोड्याच वेळात मंदा चिटणीस आली. आपल्या टेबलाजवळ गेली. खुर्चीवर बसता बसता तिच्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्या टेबलावर गुलाबाचं फूल ठेवलंय असं. तिच्या कपाळावर किंचित आठ्या पडल्या. नागपुरा सेंदारून ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहू लागली. तेवढ्यातच पीपी तुरुतुरु चालत तिच्या टेबलाजवळ आला. पुढ्यातली खुर्ची ओढून आपलं बुड स्थिरावत म्हणाला, मिस मंदा, मेनी मेनी अपीटन्स ऑफ द डे. आज तुमचा वाढदिवस आहे ना? तुम जिओ हजार असाल. मंदा चिटणीस पीपीच्या थोबाडाकडे आश्चर्याने पाहतच राहिली. तिला प्रश्न पडला, आज आपला वाढदिवस आहे हे पीपीला कसं बरं कळलं? मिस मंदा, तुम्ही या आमच्या ऑफिसात लागला त्यावेळी मी तुमची जन्मतारीख तुमच्या सर्व्हिस शीट वरून पाहून तिची माझ्याकडे नोंद करून ठेवली होती. मोठमोठ्या माणसांच्या जन्मतारखा मला पाठ आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, गोरबचेव, इंदिरा गांधी वगैरे वगैरे वगैरे. या मोठ्या माणसांबरोबर तुमच्याही जन्मतारखेची नोंद माझ्या आठवणीत फिट्ट बसली आहे. खरं म्हणजे आज तुमचा वाढदिवस आहे ही गोष्ट तुम्ही आधीच सर्वांना सांगून पार्टी द्यायला हवी होती. पण मी ही गोष्ट आता सगळ्यांना सांगतो. घ्या गुलाब. असं म्हणत पीपीने टेबलावरचा गुलाब तिच्या समोर धरला. मात्र मंदा चिटणीस एकदम रडू लागली. सुरुवात हुंदक्यांनी झाली आणि रडणं ओक्साबोक्सी वळणावर जाऊन पोहोचलं. ऑफिस मधली सगळी मंडळी अवाक झाली. मंदा चिटणीस कशा करता रडते तेच कुणाला कळेना. तिच्यावर पीपीनं एखादा वेडावाकडा प्रसंग तर नाही ना आणला. दरम्यान ऑफिस मधला महिला वर्ग हाश हुश करीत आला. त्यांनी मंदा चिटणीसला ताब्यात घेतलं आणि लेडीज रूम मध्ये नेलं. 10-12 मिनिटांनंतर ऑफिस मधली ज्येष्ठ महिला प्रतिनिधी अरुणा आठवले बाहेर आली. पीपीकडे रागानं पाहत म्हणाली, काय हे पीपी, शोभत काय तुला? अहो, मंदाचं लग्न ठरवलंय. 1-2 दिवसात साखरपुडा आहे तिचा. तिच्या हो गाठलेल्या सासरची माणसं गावाकडची आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जर कळलं की तिची जन्मतारीख ऑफिस मधल्या भलत्याच माणसाला पाठ आहे आणि तो गुलाबाचं फुल भेट देतो आहे, तर त्या माणसांचा गैरसमज नाही का बरं होणार? आणि त्यामुळे ती रडतीये. आता थांबलीये ती. पण पीपी, तुम्हाला तिची माफी मागितली पाहिजे. पीपीनं कपाळावर धपकन हात मारून घेतला. या घटनेनंतर 15-1 दिवस तरी तो भेटेल त्याला विचारायचा, अरे माझं काही चुकलं का रे? अरे प्रेमाने फुल दिलं, ते सुद्धा टेबलावर ठेवलं. मी काय ते फुल तिच्या केसात माळायला गेलो नव्हतो. पीपी असं काकुळतेने विचारी तेव्हा ऐकणारा फक्त दात काढून हसत असे आणि म्हणे, पीपी, तुझं प्रेम उतू जातंय, काळजी घे, नाहीतर संकटात सापडशील. पण पीपीने काही ऐकलं नाही आणि तो खरोखरच संकटात सापडला. त्याचं झालं असं की टेलिक्लर्क सौ सरला नारखेडे यांना दुपारी 1 वाजता लग्नाला जायचं होतं. त्यामुळं त्या नटून थटून आल्या होत्या. त्यांनी मेकअप आणि हेअर तर अशा काही झोकात केले होते की पाहणाऱ्याला प्रश्न पडावा की सौ नारखेडे दुसऱ्याचं लग्न अटेंड करण्यासाठी इतक्या नटतात तर स्वतःच्या लग्नाला किती बरं नटल्या असतील. तर ऑफिसात आल्या आल्या सौ नारखेडे यांनी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा अर्ज लिहिला आणि तो मास्टर इन्चार्ज पीपी यांच्या टेबलावर ठेवला आणि त्या म्हणाल्या, पीपी साहेब, प्लीज जरा रजा मंजूर करा हो. काय हो, आज काय विशेष? असं म्हणत पीपी नरखाडेंना निहाळू लागले. नरखाडेबाईंनी त्यांचं लक्ष आपल्या अर्जाकडे वेधलं.
पिपीने अर्ज वाचला आणि प्रेमळ कटाक्ष टाकत तो म्हणाला, आता मंजूर करून टाकतो तुमची रजा, पण एक अट आहे. अट? कसली बाई? रजा मंजूर केल्याबद्दल मला मुका द्यावा लागेल. पिपी म्हणाला. काय? एक मुका द्यावा लागेल? पिपी, शुद्धीवर आहात ना? मी पूर्णपणे शुद्धीवर आहे आणि नशापाणी पण केलेलं नाहीये. कुणाशी बोलताय? काय मागताय? नारखेडेबाई किंचाळल्यास. किंचाळू नका, रागावू नका. तुम्ही रागावता तेव्हा फारच छान दिसता. कदाचित त्याचमुळे मला तुमचा मुका घ्यावा वाटत असेल. पिपी. नरखेडेबाई किंचाळल्या. आता मात्र काहीतरी विशेष घडू पाहतंय म्हणून सगळ्यांनी आपापली कामं तिथल्या तिथं थांबवली आणि सगळे नरखेडेबाईंकडे पाहू लागले. नेमकं काय झालं तेच कुणाला समजेना. इकडे पिपीनं नरखेडेबाईंचा अर्ज पुढ्यात घेतला आणि चक्क लिहून टाकलं. लिव्ह इज सँक्शन प्रोव्हाइडेड मुका इज ऑफर्ड. म्हणजे नरखेडेबाईंची अर्ध्या दिवसाची रजा त्यांनी चक्क कंडिशन टाकून मंजूर केली आणि आपली मंजुरी नरखेडेबाईंना दाखवली. अर्जावरचा शेवा पाहताच नरखेडेबाई आणखी रागवल्या, म्हणजेच की परिणामी आणखी सुंदर दिसू लागल्या. त्या दात ओठ खात म्हणाल्या, पिपी, मी माझ्या मिस्टरांना बोलावून घेते, जशी तुमची मर्जी. आणि नरखेडेबाईंनी पिपीच्याच टेबलावरचा फोन उचलला आणि ऑपरेटर कडे नंबर मागितला. हॅलो, मिस्टर नरखेडे आहेत का इथं? अहो, तुम्ही इथं माझ्या ऑफिसात येता का ताबडतोब? काय ग, काय झालं? पलीकडून विचारणा झाली असावी कदाचित, कारण नरखेडेबाई म्हणत होत्या, या मेल्या पिपीला धडा शिकवायचा आहे चांगलाच, तुम्ही ताबडतोब या बरं. नरखेडेबाईने टेलिफोन खाट दिशी रिसिव्हरवर आदळला, जणू काही रिसिव्हर म्हणजे पिपीचं थोबडच होतं. पुढच्या क्षणी त्यांनी आपल्या रजेचा अर्ज उचलला आणि त्या मोठ्या साहेबांकडे तक्रार करण्यासाठी निघाल्या. पण त्यांना फार पुढे जावं लागलंच नाही, कारण मोठे साहेब केबिन बाहेर मगापासून उभेच होते. जे काय पिपीच्या टेबलासमोर चाललंय ते सगळं लांबून नजरेनं टिपून घेत होते. नरखेडेबाईंनी मोठ्या साहेबांच्या हातावर अर्ज ठेवला आणि पिपीच्या शेऱ्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. मोठ्या साहेबांनी शेरा वाचला असावा, कारण त्यांनी स्वतःच्या नकळतच कपाळाला हात लावला आणि पिपीच्या दिशेने रागाने पाहत ते ओरडले, पिपी, इथे या केबिन मध्ये मला तुमच्याशी एका महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलायचं आहे. पिपी उठला, मोठ्या साहेबांच्या केबिनच्या दिशेने चालू लागला. दरम्यान मिस्टर नरखेडे आले. हा सगळा प्रकार समजल्यावरती इतके संतापले की 2 मिनिटं त्यांच्या तोंडून शब्दाऐवजी नुसते बुडबुडेच येऊ लागले. संतापाचा पारा थोडासा खाली उतरवण्याची पराकाष्ठा करीत ते म्हणाले, हा पिपी आहे कुठं? बायको कुठं आहे माझी? केबिन मध्ये, कुणीतरी म्हणाला आणि त्याने केबिनच्या दिशेने बोर्ड दाखवलं. केबिन मध्ये? तिथं काय करतायत ती दोघं? मोठ्या साहेबांनी दोघांना बोलावून घेतलंय. याच विषयावर त्यांच्यात चर्चा चालू असेल. म्हणजे त्या दोघांव्यतिरिक्त मोठे साहेब आहेत तिथे केबिन मध्ये? कसली डोंबलाची चर्चा? मी आत्ताच्या आता पोलिसांना घेऊन येतो. माझ्या बायकोचा मुका घेऊ पाहणाऱ्याला मी कडू फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. मुका मागतो काय? नरखेडेने ताबडतोब ऍक्शन घेतली. तरा चालतच ते ऑफिसच्या बाहेर पडले. अर्ध्या तासातच पोलीस पार्टी हजर झाली. इन्स्पेक्टरने आल्याच भीमाच्या थाटात गर्जना करून विचारलं, कुठं आहे तो नराधम ज्यानं त्यांच्या बायकोचा मुका मागितलाय? सगळ्यांनी केबिनच्या दिशेने बोट दाखवली. त्याबरोबर धावतच ते केबिनच्या दिशेने गेले. लाथ मारून त्यांनी केबिनचं दार उघडलं आणि आत प्रवेश घेण्याच्या बाबतीत त्यांना यश मिळालं. आता हे प्रकरण आणखी किती विकोपाला जाणार असा प्रश्न सतावत असतानाच केबिनचं दार उघडलं गेलं. तेव्हा पिपी दोन्ही हात जोडून नरखेडेबाईंची माफी मागत होतात. बाई, मला माफ करा. मूळ का म्हणजे मूळ कारण द्या असं म्हणायचं होतं मला. रजा खरोखरच कशासाठी हवी होती हे कळावं म्हणून, पण शॉर्ट फॉर्म वापरला म्हणून गैरसमज झाला आणि मुका प्रकरणावर पडदा पाडण्याची विनंती तो करत होता. केवळ अंगभूत प्रेमळ स्वभावामुळे पिपीने स्वतःच्या अंगावर कोसळून घेतलेला हा बाकी सगळा प्रसंग बरेच दिवस ऑफिसात चर्चेला गेला. कारण त्याचं मुका म्हणजे मूळ कारण हे स्पष्टीकरण कुणालाच पटलेलं नव्हतं. आणि हे सगळं आता आठवण्याचं कारण एवढंच की काल संध्याकाळी पिपीनं आमच्या ऑफिसातल्या कुलकर्णी बाईंच्या बाकदार नाकाचा चावा घेतल्यामुळे पिपी आता लॉकअप मध्ये आहे. मॅजिस्ट्रेटनं आपल्याला बेल देऊन घरी जाऊ द्यावं अशी विनंती करताना पिपीनं लिहून दिले की केवळ प्रेमाची भावना व्यक्त व्हावी म्हणून त्याने कुलकर्णी बाईंच्या नाकाचा चावा घेतला. त्यांना दुखापत व्हावी असं त्याच्या बिलकुलच मनात नव्हतं.
या प्रसंगी राहून राहून एकच विचार डोक्यात येतो आणि तो असा की बुजुर्ग जाणकार मंडळी नेहमी सांगतात ना की सगळ्यांवर प्रेम करा, प्रेमळ राहा, त्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळेल. प्रेम द्या, प्रेम घ्या. प्रेम लाभे प्रेमळाला, पण पीपीच्या बाबतीत मात्र उलटाच अनुभव येत आहे. खरंच का हो? हे खरं आहे का? प्रेम द्या, प्रेम घ्या. प्रेम लाभे प्रेमळाला. धन्यवाद.